रायगडावर औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहांकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला आणि यावर मग मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला। यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय होऊ शकतं असं म्हणत राऊतांनी अमित शहांवर घणाघात केला। मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवालही राऊत यांनी केला। तर शहांनी शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे। धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी। औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला। यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार। हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते। भाजपची हीच भूमिका राहिली आहे। जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील हे आक्रमण करत राहिले, भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा। आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असाच गाडला जाईल, काही लोकांना समाधी वाटते। काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक। फडणवीसांनी तटकरेंच्या घरी जाऊन स्नेहभोजन केल्यावरून दमानी यांनी देखील जोरदार हल्लाबोल केलाय। ज्यांचे घोटाळे काढले, फडणवीसांना कागदपत्र पुरवले, त्यांच्याच घरी फडणवीस स्नेहभोजन करतायत। भाजपनं फक्त राजकारण केलं अशी टीकाच अंजली दमानी यांनी केली। काय ट्विट नेमकं केलेलं आहे त्यांनी पाहूयात। फोटो बघून तळपायाची आग मस्तकात गेली, वेड्यासारखे मरमर मरून सगळ्या दिग्गज राजकारण्यांना शिंगावर घेतलं, सिंचन घोटाळा बाहेर काढला, आयुष्याची 12 वर्ष वाया घातली, स्वतःच्या खिशातले पैसे घालून हायकोर्टात लढले, त्यावर भाजपनं केवळ राजकारण केलं। देवेंद्र फडणवीस, तुम्ही विरोधी पक्षात असताना खूप विश्वासानं तुम्हाला कागदपत्र दिले होते, या आशेनं की तुम्ही यांना शिक्षा द्याल। याच तटकरेंच्या घरी जेवायला जायला तुम्हाला काहीच वाटलं नाही का? कुठे गेले चक्की पिसिंग अशा शब्दात अंजली दमानी यांनी ट्विट केलेलं आहे। यानंतर वळूया पुढील बातमीकडे। अजित पवारांची तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती असतानाच दुसरीकडे आता शिंदेंनी शहांची दुसऱ्यांदा आज भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। विशेष म्हणजे भेटीच्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस हे नागपुरात होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये। शिंदे शहांच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे। तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या बैठकीत शहा आणि शिंदेंमध्ये नेमकं असं काय घडलं याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान ही राजकीय नाही तर सदिच्छा भेट होती असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। एकनाथ शिंदे अमित शहांमध्ये 1 तास चर्चा झाली। एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना भेटले। भेटीच्या वेळेस फडणवीस नागपुरात तर अजित पवार बारामतीमध्ये होते। काल शिंदेंनी अजित पवारांची शहांकडे तक्रार केल्याची चर्चा आहे। शहा शिंदे यांच्या बैठकीतील चर्चेवर तर्कवितर्क लढवण्यात आलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत। ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते। त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय? याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे। त्यामुळे सदिच्छा भेट आहे। दरम्यान या भेटीवर ठाकरे गटानं जोरदार टीका केली। पुढच्या काही दिवसात काय होणार आहे याचे हे संकेत आहेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही भेट होती असं प्रत्युत्तर उदय सामंतांनी दिलंय। एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते हे खूप मोठे संकेत आहे। हे एशनशी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात
त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार. एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शाह साहेबांची भेट घेतलेली आहे. मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. ते 1 तास का भेटले, त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषद घेऊन मी नक्की सांगेन. मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये. तर निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावलाय. महायुतीत काही आलबेल नाही असं देखील अमोल कोल्हेंनी म्हटलंय. या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खरं तर ती एक जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली आणि सासूच वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजित पवारांना जाब विचारतील असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे. जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही. त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील. आता बातमी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतील एका किस्स्याची आहे. साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते आणि त्यावेळेस तपशील शोधण्यासाठी काकांनी पुतण्याला मदत केली आणि नेमकी याच मदतीचा, याच किस्स्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. नेमकं यावेळेस काय घडलं पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये. पवारांनी दाखवलं, दादांनी वाचलं. तपशील शोधून देण्यात काकांची मदत. रयतच्या बैठकीतला किस्सा चर्चेत. ही दृश्य बघा, सध्याच्या राजकारणातली बोलकी दृश्य आहेत. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये पवार काका पुतणे अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसून आले. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णय देखील घेतले. इतकंच नाही तर शरद पवारांनी अजितदादांना कागदपत्रातील महत्त्वाचे तपशील शोधून देण्यासाठी मदतही केली. या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूयात. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षीचं किती उत्पन्न होतं याबाबत चर्चा सुरू असताना या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली. अजित पवार यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबतचा तपशील होता, मात्र त्यांना तो मिळत नव्हता. त्यावेळी शेजारीच बसलेल्या शरद पवारांनी तो तपशील शोधून देण्यात मदत केली. शरद पवारांनी कागदपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला. त्यानंतर अजित पवार यांनी आकड्यांचं वाचन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीयदृष्ट्या मोठी दरी निर्माण झाली. मात्र दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा वारंवार होत असते. त्याला निमित्तही घडलंय. नुकतंच बीडमध्ये अजित पवार यांनी भर सभेत चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय असं विधान केल्यामुळे पुन्हा काका पुतण्यातील मनोमिलनाची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांना गेटवर घ्यायला स्वतः अजित पवार गेले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंकडून पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांचा पराभव झाला. या राजकीय संघर्षामुळे पवार कुटुंबात मोठी दरी निर्माण झाली होती. मात्र अशा प्रसंगांमुळे पवार काका पुतण्यांच्या कुटुंबातला गोडवा वाढणार का हाच खरा प्रश्न आहे. आणि आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एकीकडे हा किस्सा घडला, राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्याच नंतर अजित पवारांच्या एका वक्तव्यानं आणखीन राजकीय चर्चांना उधाण आलं. असं नेमकं बारामतीमध्येच अजित पवार यांनी काय म्हटलं ज्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना खतपाणी मिळालेलं आहे पाहूयात.
काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. म्हणजे काका कुठं नाही तर लगेच दादा घसरले कुणावर वळूया पुढील बातमीकडे. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. शिवसैनिकांनी मातोश्रीवर यावेळेस उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळेस आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे, त्यामुळेच सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी म्हणून एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे. सुधीरवरती नवीन एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. आता तुम्ही सगळे लालबागपर्यंतच्या तिकडे सुधीर त्या परिसरातच राहिला तर तुम्ही तक्रार माझ्याकडे करेल. शिवसेनेचं सचिव पण दिलेलं आहे, जबाबदारी मोठी दिलेली आहे. आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं सचिव पद दिलेलं आहे. सुधीरला तर मी आणखी मुंबईमध्ये इकडे पळवणार आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये शिंदे गटानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडींनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. संजना घाडी या माजी नगरसेविका आहेत आणि त्यामुळे ठाकरेंना महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. सुयश संजय घाडी, युवासेना विस्तारक, ठाणे लोकसभा. हिंदुत्वाच्या विषयी जेव्हा वक्फ बोर्ड सारखे विषय आले त्यावेळेला आम्ही बोलणं टाळलं, कारण स्वतःच्या मनालाही काही गोष्टी पटेनाशा झाल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या की एका बाजूला पक्ष टिकवण्यासाठी आम्ही काम करतोय तर दुसऱ्या बाजूला पक्ष दररोज तिनके में बेचने का काम सुरू आहे. वळूया पुढील बातमीकडे. ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का असं आम्ही विचारण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवता येऊ शकतो असा दावा केला. आणि या दाव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद रंगण्याची चिन्ह नाकारता येत नाही. पाहुयात या रिपोर्टमध्ये. लोकसभा, विधानसभा निवडणुका असोत वा अगदी पालिकेच्या निवडणुका असोत, निकालानंतर देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप राजकीय पक्षांकडून होतोच. मात्र अशातच ईव्हीएम हॅक करता येतं आणि निवडणुकीचा निकालही फिरवता येतो याचे पुरावे हाती लागलेत असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी केलाय. त्यामुळे भारतात काँग्रेससह विरोधकांच्या आरोपांना पुन्हा धार चढली आहे. अमेरिकेतच नाही तर इतर अनेक युरोपियन आणि जगभरामधल्या अनेक देशांमध्ये जे प्रगत देश आहे त्या देशांमध्ये देखील ईव्हीएमच्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाचे काही संशय आणि काही तथ्य हे त्यांच्या हाती लागलेले आहेत. मात्र निवडणूक आयोग अजिबात कुठल्याच विषयावर बोलत नाही. किंबहुना असे मुद्दे आल्यानंतर किंवा काँग्रेसच्या वतीनं जो अनुभव आहे गतकाळातला की ईव्हीएम असेल, मतदार याद्या असेल, या संदर्भामध्ये आमचं शिष्टमंडळ वारंवार निवडणूक आयोगाला भेटतं आहे. मात्र निवडणूक आयोगाला भेट झाल्यानंतर आमच्या निवेदनावर, आम्ही घेतलेल्या हरकतीवर निवडणूक आयोगाचे जे कमिशनर आहेत ते न बोलता केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री जे आहेत तेच उत्तर देतात. ईव्हीएमवर टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनीही आक्षेप घेतला होता. तर गबार्ड यांनीही मतदारांना निवडणुकीच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. त्यामुळे भारतातील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते. यावरच आता निवडणूक आयोगानंही स्पष्टीकरण दिलंय. भारतातील ईव्हीएम इतर देशांपेक्षा वेगळं आहे. आतापर्यंत 5 कोटी व्हीव्हीपॅटची तपासणी करण्यात आली आहे. अमेरिकेप्रमाणे भारताच्या ईव्हीएम मध्ये ऑपरेटिंग सिस्टम नाही. भारतीय ईव्हीएम पूर्णपणे ऑफलाईन आहे. अमेरिकन मशीन्स इंटरनेटशी जोडलेले आहेत. भारतीय ईव्हीएम प्रोग्राम केल्यानंतर बदल अशक्य असतात. अमेरिकन यंत्रात बदल शक्य आहेत. भारतात ईव्हीएम बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट स्लिप बाहेर येते. अमेरिकन यंत्रात हे घडत नाही. अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं ईव्हीएमची पोलखोल केली. मात्र निवडणूक आयोगानं भारतीय ईव्हीएम वेगळं असल्याचं ठासून सांगितलं. अमेरिकेतील या वादानं भारतात पुन्हा ईव्हीएमची चर्चा रंगली आहे. तर विरोधकांनाही आयतं खोलीत मिळाल्यानं त्यांच्या विरोधाला धार चढली आहे. आगामी निवडणुकीत हा मुद्दा गाजणार यात काही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राज्यातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. मात्र सरकारी बंगला मिळत नसल्यानं काही मंत्र्यांचा मुक्काम अजूनही सरकारी फ्लॅटमध्येच आहे. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होतीये.
तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात कोणत्या मंत्र्यांचा फ्लॅटमध्ये अजून तरी मुक्काम फ्लॅटमध्येच आहे. शिवसेनेच्या भरत गोगावले, प्रकाश आंबेडकर, संजय शिरसाट या 3 कॅबिनेट मंत्र्यांचा मुक्काम हा फ्लॅटमध्येच आहे. सोबतच प्रताप सरनाईक यांचा मुक्काम देखील फ्लॅटमध्येच आहे. शिवसेनेचे 4 कॅबिनेट मंत्री तसंच भाजपचे 3 राज्यमंत्री, त्यामध्ये इंद्रनील नाईक, मकरंद आबा पाटील, मेघना बोर्डीकर आणि आशिष शेलार हे कॅबिनेट मंत्री ज्यांचा मुक्काम अद्याप फ्लॅटमध्येच आहे. मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाले. महापालिकेला दिलेली डेडलाईन संपली, त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. मुंबईत वॉटर टँकर संपावर आहेत आणि त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, असं देखील आदित्य ठाकरेंनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी, ती आता संपत आलेली आहे. आता बातमी संभाजीनगरातून. संभाजीनगरकरांसाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 16 एप्रिलपासून ठाकरे गट संभाजीनगरात मोहीम राबवणार आहे. लबाडांनो पाणी द्या अशी 1 महिना संभाजीनगरात मोहीम राबवली जाणार आहे आणि त्यानंतर 13 ते 15 मे दरम्यान संभाजीनगरच्या नागरिकांच्यासाठी म्हणून पाण्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. यानंतर शिक्षण विभागाला हादरवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा शिक्षक भरती घोटाळा उघड झाला. हा घोटाळा 200 कोटींपेक्षा मोठा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हा घोटाळा कसा केला, यामध्ये किती शिक्षक बोगस आहेत, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. नागपुरात 570 शिक्षक बोगस. विना अनुभव बनला थेट मुख्याध्यापक. मंत्रालयातील अहवालाचं घोटाळ्यावर बोट. शिक्षक म्हणजे समाजाचा कणा, विद्यार्थ्यांना घडवणारा गुरु. पण याच उपाधींना काळीमा फासणारा प्रकार नागपूरमध्ये घडलाय. नागपूरमध्ये पराग नानाची पुणकेनं कुठलाच अनुभव नसताना शिक्षण विभागाच्या संगनमतानं थेट मुख्याध्यापक पद पटकावल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ उडाली. मात्र हा घोटाळा कसा केला पाहूया. बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी. शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद. नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली. आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी पुणके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरडच्या मुसक्या आवळल्यात. ज्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं. डेप्युटी डायरेक्टरना त्यासंबंधी पत्रव्यवहार केलेला होता. हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ ID इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेलं आहे. हे प्रकरण फक्त पराग पुणके पुरतच मर्यादित नाही, तर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. नागपुरात तब्बल 570 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बोगस असल्याचं मंत्रालयातील अहवालातून उघड झाले. तर या प्रकरणात 100 ते 200 कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं जातं. त्या सगळ्यांचा जो तपास आहे तो पोलीस करणार आहे. त्यामुळे मोठा घोटाळा या सगळ्या संदर्भातून बोगस शिक्षक भरती किंवा शालार्थ ID तयार करून जो पैसे उचलण्याचा धंदा सुरू होता त्याला आता कुठंतरी पोलिसांच्या कारवाईनंतर नक्कीच वचक बसणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी होते. बदमाश संस्था चालक आहे, शिक्षणाधिकारी आहे, शिक्षण उपसंचालक आहे, वेतन पथक अधीक्षक आहे आणि त्यांच्या कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या सर्वांचं हे षडयंत्र आहे. एक प्रकारचे शिक्षण क्षेत्रातले डाकूच आहेत. त्यामुळे यांना जर सरळ करायचं असेल तर SIT शिवाय गत्यंतर नाही. शिक्षणाधिकारी आणि जो ID जनरेट करतो
तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो त्या फायलीचा तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टरपर्यंत केवळ तो त्या पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो प्रस्ताव जातो आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो कोणी इन्व्हॉल्व असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्याला कोणी वाचता कामा नये. याआधी टीईटी परीक्षेत असाच शिक्षक भरती घोटाळा उघड झाला होता. मात्र आता थेट शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त आणि शिक्षण उपसंचालक यांना घोटाळ्याची कल्पना असतानाही त्यांनी पराग पुणकेला अभय का दिलं? या घोटाळ्याची व्याप्ती फक्त नागपूरपुरती आहे की याची पाळमुळं महाराष्ट्रभर पसरली आहेत, त्याचाही शोध घेण्याची गरज आहे. मात्र सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणणार की हे प्रकरण दडपलं जाणार, याकडे राज्याचं लक्ष लागले. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय. 2014 साली दोघांनी घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला आहे. शिक्षकांनी मागणी केली, बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला यायचं आहे परत, सगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून. त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते, इथं आबू शेठ होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आणि संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती होते. त्या काळामध्ये ही सगळी भरती इथं सगळे समावेशनाचं काम केलं यांनी, आणि ते फुकट नाही झालं. त्या काळामध्ये प्रत्येक जणाचे 3 लाख रुपये घेतले गेले. 1300 लोकांचे 3 लाख रुपये म्हणजे जवळपास 39 कोटी रुपयाचा घोळ त्या माध्यमातून झाला त्यावेळी 2014 मध्ये. आरोपी विशाल गवळीनं आत्महत्या केली, मात्र त्याचा गुंड भाऊ आकाश गवळीची दहशत मात्र अजूनही कायम आहे. विशाल गवळीचं कुटुंब ज्या परिसरात राहतं त्या परिसरात साई भंडाऱ्यासाठी आणि सर्व मंडप चालकांना त्यानं धमकी दिल्याची माहिती समोर आली. आकाश हा तडीपार आहे आणि या प्रकरणात आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे यावर पोलीस यंत्रणा काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुढची गुन्ह्याची बातमी पुण्यातून. आईनं स्पोर्टच्या पोरीचे अश्लील व्हिडिओ काढत स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचा धक्कादायक आणि तितका संतापजनक प्रकार समोर आलाय. या आईनं पुण्यात प्रियकराच्या मदतीनं हे व्हिडिओ व्हायरल देखील केले. धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला स्वतःच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवायला भागही पाडलं. नराधम आईसह तिच्या प्रियकराला आता पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. पुण्याच्या बिबवेवाडीतल्या या संपूर्ण घटनेनं आता शहर हादरलेलं आहे. पुढची बातमी देखील आहे पुणे पोलिसांच्या धडक कारवाईची. हडपसर परिसरातील सय्यदनगर भागामध्ये गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी माज उतरवलाय. जिथं गुन्हा केला तिथंच पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची धिंड काढली. एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली होती. वळतो पुढच्या बातमीकडे. हृदय शस्त्रक्रियेसारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून 7 रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोगस हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केलेली आहे. कुठे घडली ही संपूर्ण घटना आणि आता या प्रकरणाचे सगळे काय काय तपशील समोर आलेले आहेत पाहूयात. या संदर्भातला एक खास रिपोर्ट. डॉक्टर मुरली प्रसाद शर्मा अर्थात मुन्ना भाई. बरं, आता कल्पना करा तुम्हाला हार्ट अटॅक आला आणि तुम्हाला विश्वासानं एका डॉक्टरच्या, मुन्ना भाईच्या हाती सोपवलं. तो डॉक्टरच बोगस निघाला. तर अगदी असंच घडलंय, अगदी खरं. स्वतःला डॉक्टर एन जॉन केम म्हणवणाऱ्या बोगस डॉक्टरनं 15 हार्ट सर्जरी केल्या आणि त्यातील तब्बल 7 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हे प्रकरण काय पाहूया. बोगस नरेंद्रनं लंडनमधील प्रसिद्ध डॉक्टर एन जॉन केम नावानं सर्जन म्हणून भारतात काम केलं. 2.5 महिन्यात 15 जणांवर हार्ट सर्जरी केली, त्यात 7 जणांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टर नरेंद्रनं पळ काढला. प्रयागराजमधून मात्र पोलिसांनी नरेंद्रच्या मुसक्या आवळल्या. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात मिशन हॉस्पिटल आहे.
या हॉस्पिटलमध्ये लंडनमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर एन जोन केम नावानं नरेंद्र यादव नावाच्या बोगस डॉक्टरनं सर्जरी केली. मात्र तब्बल 7 जणांचा जीव गेल्यानंतर ही बोगसगिरी उघड झाली आहे. यहाँ पे ये जो डॉक्टर है ये नकली नाम से काम कर रहा है. इस नाम के डॉक्टर लंदन में है और इसका नाम नरेंद्र यादव है और इसके ऊपर हैदराबाद में अपहरण का मामला दर्ज है और जहाँ जहाँ पे भी ये गया है इसने अपनी असली डिग्रियाँ नहीं दिखाई हैं और सारे इसके डॉक्यूमेंट फर्जी हैं और ये किसी भी शहर में 1 माह से ज़्यादा नहीं रहा है. नरेंद्र यादव गेल्या 20 वर्षापासून भारतात वास्तव्य करतोय. बनावट नावानं रुग्णांवर उपचार करतोय. त्यामुळे गेली 20 वर्ष यंत्रणेला गुंगारा देणाऱ्या या बोगस डॉक्टरनं संपूर्ण यंत्रणेवरच सवाल उपस्थित केले. इतकी वर्ष यंत्रणा झोपली होती का? 20 वर्षात बोगस डॉक्टरनं किती जणांच्या आयुष्याशी खेळ केला? असे अनेक सवाल उपस्थित झाले. देशभरात 2 ते 3 लाख बोगस डॉक्टर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या यंत्रणेला कधीतरी जाग येणार का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी आता पुण्यातून. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची समिती सुद्धा आता चौकशी करणार आहे आणि या सगळ्या प्रकरणात डॉक्टरांचा निष्काळजीपणा झालाय का याबाबत देखील अगदी सखोल चौकशी केली जाणार आहे. यासह या गर्भवती महिलेच्या ज्या 3 रुग्णालयात उपचार देण्यात आले होते त्या 3ही रुग्णालयांच्या उपचारांची सगळी पद्धत आणि डॉक्टरांची देखील चौकशी केली जाणार आहे. पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाला चौकशी करण्याचं पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनानं ते मान्य केलं. मंगळवारपासून आता ससूनच्या समितीकडून चौकशी सुरू होईल. जो व्हिडिओ तुम्हाला आम्ही आता दाखवणार आहोत तो आहे नंदुरबारमधला. आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा हा व्हिडिओ आहे. या दृश्यांमध्ये बांबूच्या झोळीतून रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागते. त्यासाठी त्यांना तब्बल जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. तरुणांनी खांद्यावर रुग्णाला वाहून नेतराची सगळी दृश्य आहे. त्या दृश्यात आदिवासी बांधव आहेत आणि गेल्या 2 महिन्यात बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही 3री घटना आहे. त्यामुळे हे सरकार आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळतंय का असा सवाल उपस्थित झालाय. ना रस्ता आहे ना आरोग्य व्यवस्था आहे. पुढची बातमी नाशिकमधून. एक संतापजनक कृत्य समोर आलंय. भर रस्त्यात एका रिक्षा चालकानं नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केलाय. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटक करण्यात आलेली आहे. रिक्षाचालकाचं नाव मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख असं आहे आणि तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोड्यासह नाशिकमधल्या दंगलीचाही आरोप आहे. पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळवर झालेल्या हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. कुस्त्याच्या फडामध्ये निलेश घायवळवर हल्ला करण्यात आला होता. घायवळ हा भूम तालुक्यातील आंधरुड गावात एका यात्रेसाठी उपस्थित होता. त्याने तिथं कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी कुस्तीच्या मैदानात तो राऊंड मारताना दिसतोय. त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजवली जात होती आणि त्याचवेळी एकानं त्याच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर पुढची बातमी आता केरळ राज्यातून. एका फर्मवर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या फर्ममधील वाईट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिशय अमानुष अशी शिक्षा दिली गेलेली आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात एक खास रिपोर्ट. गळ्यात पट्टा घालून कुत्र्यासारखा चालणारा हा माणूस पहा. कुत्र्यासारखा चाटून खाणारा हा माणूस पहा. आणि कपडे काढणारे हे 3 तरुण पहा. हे दृश्य पाहिल्यावर तुम्ही विचार करत असाल, माणसांसारखी माणसं अशी कुत्र्यासारखे चाळे का करतायत? हे नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. आता आम्ही जे पुढे सांगणार आहोत ते ऐकून तुमचा संताप अनावर होईल. जर तुम्ही शीघ्रकोपी असाल तर मात्र टीव्ही बंद करा, कारण आता आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकून तुमचा संताप अनावर होईल. होय, संताप अनावरच होईल. कारण या होतकुरू गरजू तरुणांनी केलेले हे चाळे
यांना करायला भाग पाडलंय त्यांच्या मॅनेजरनं. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या गरजू गरिबांना केवळ कामातील टार्गेट पूर्ण झाले नाही म्हणून त्यांना ही जालीम शिक्षा देण्यात आली. होय, केवळ टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून या 4 ते 5 तरुणांना अशी अमानुष शिक्षा देण्यात आली. काय शिक्षा देण्यात आली आहे पुन्हा एकदा पहा. कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा घालून फिरवलं, कुत्र्यासारखं पाणी चाटायला लावलं, अर्धनग्न उभं केलं. माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडून या मॅनेजरनं या तरुणांना दिलेल्या शिक्षेचा हा व्हिडिओ पाहून सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. केरळमध्ये घडलेला हा प्रकार धक्कादायक आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांचा असा अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा अधिकार या जल्लादांना कोणी दिला असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे शिक्षा जरी या 4 ते 5 तरुणांना झालेली असली तरी हा भयंकर व्हिडिओ पाहून सगळेच सुन्न झाले. कारण वरवर आलिशान वाटणाऱ्या कॉर्पोरेटचा हा काळा चेहरा या निमित्तानं समोर आलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. केरळमधल्या या संतापजनक बातमीनंतर पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे असं मंत्री राठोड यांनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली. शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याचंही राठोड यांनी सांगितलंय. शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे. निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू. कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे. कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे. पंढरपुरातल्या कुर्डुवाडीतील शेतकरी आता संतापला आहे. कारण कुर्डुवाडीतील बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर कोसळल्यानं शेतकरी आक्रमक झाले. भाजीपाल्याने शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं. सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. पिकाला 5 रुपये देखील भाव मिळत नसल्यानं मंडईत भाजी आणणं देखील परवडत नाही. त्यामुळे शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला वांगी, कांदे, बटाटे यांचा हार घालून शेतकऱ्यांनी निषेध केला. बातमी जळगावमधून शेत शिवाराला अज्ञातानं पेटवल्याची घटना आज पाठोपाठ 2 ठिकाणी घडलेली आहे. अमळनेरमधली घटना आहे. कळमसरे शिवारात अज्ञातानं ढीक करून ठेवलेल्या सुमारे 100 क्विंटल ज्वारीला पेटून देण्यात आलं. तर दुसरीकडे जळगावमधल्या जामनेर तालुक्यामध्ये देखील शेतात कापून ठेवलेल्या मक्याला अज्ञातानं आग लावलेली आहे. बघा, जळगाव जिल्ह्यातल्या 2 घटना आहेत. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. तब्बल 200 क्विंटल मका जळून खाक झालंय. नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यानं मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली. आग लावणाऱ्या व्यक्तीचा आता पोलीस शोध घेत आहेत. एकीकडे 100 क्विंटल ज्वारी जळाली, दुसरीकडे मका जळाला. बातमी जालना जिल्ह्यातून शेतकऱ्यांवर आता आंदोलनाची वेळ आली. कारण पाण्याअभावी पिकं करपून जात आहेत, सुकून चालली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. आज पाणी सोडलं नाही तर उद्यापासून कालव्यावर उपोषणाला बसणार असा इशाराच आता काही शेतकऱ्यांनी दिलेला आहे. जोगलादेव मंदिरात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली. बातमी पावसाची पुणे जिल्ह्यातून. जुन्नर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली. द्राक्ष, आंबा या बागांना मोठा फटका बसलाय. कांद्या पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे. पिंपळगाव जोगे धरण परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं काही झाडं देखील उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रातून एक वेगळी बातमी आहे. जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्र देखील करू शकतात. एक ऐतिहासिक चमत्कार घडलाय. नेमकं काय घडलंय पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. तंत्रज्ञानाचा चमत्कार. एआयच्या मदतीनं बाळाचा जन्म.
वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा. विज्ञानाच्या कथा आता प्रत्यक्षात उतरत आहेत. जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रेही करू शकतात. असाच एक ऐतिहासिक चमत्कार नुकताच घडलाय. जगात पहिल्यांदा पूर्णपणे स्वयंचलित IVF सिस्टीम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या मदतीनं एका बाळाचा जन्म झालाय. चला जाणून घेऊया हा चमत्कार कसा घडला. मेक्सिकोच्या ग्वाडलाजारा शहरात ही घटना घडली. एका 40 वर्षीय महिलेनं AIच्या मदतीनं IVF प्रक्रियेद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे या प्रक्रियेत माणसाच्या हाताऐवजी यंत्रांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. हे विशेष. ही प्रक्रिया नेमकी कशी होती ते पाहूया. ICSI म्हणजेच इंट्रासायक्लोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन या तंत्रामध्ये साधारणपणे तज्ज्ञ एक शुक्राणू अंड्यात सोडतात. पण यात थकवा किंवा मानवी चुकांची शक्यता असते. न्यूयॉर्क आणि मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी मिळून एक पूर्णपणे स्वयंचलित सिस्टीम तयार केली. ही सिस्टीम AI आणि डिजिटल नियंत्रणानं 23 टप्प्यांची प्रक्रिया पार पाडते. यंत्रानं शुक्राणू निवडले, लेझरनं निष्क्रिय केले आणि अंड्यामध्ये टोचले. प्रत्येक अंड्यासाठी फक्त 9 मिनिटं 56 सेकंद लागले. ही पूर्ण प्रक्रिया स्वयंनियंत्रित असल्यामुळे जे IVF लॅबमधल्या ज्या प्रोसिजर्स असतात, एक साधारण 30 ते 23 टप्प्यांच्या ह्या प्रोसिजर असतात. तर या प्रोसिजर या मशीनने पूर्ण केल्या आहेत. आणि या तंत्रज्ञानामुळे IVFच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे. या तंत्रज्ञानामागे काम करणारे प्रमुख भ्रूणतज्ञ डॉक्टर जेक्स कोहेन यांच्या मतानुसार हे तंत्रज्ञान IVF मध्ये क्रांती आणेल. या प्रक्रियेत 5 पैकी 4 शुक्राणू यशस्वीपणे फलित झाले. त्यापैकी एक निरोगी भ्रूण तयार करून गोठवण्यात आला आणि नंतर ट्रान्सफर केला, ज्यामुळे बाळाचा जन्म झाला. डॉक्टरांचं म्हणणं आहे की भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी वेगवान आणि प्रभावी होईल. यामुळे IVFचा खर्च कमी होऊ शकतो, यशस्वीतेचा दर वाढू शकतो आणि जगभरातील लाखो दाम्पत्यांना संतान प्राप्तीची नवी आशा मिळू शकते. त्यामुळे हा फक्त एक जन्म नाही, तर विज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे. ब्युरो रिपोर्ट, सामगी. AIच्या विश्वातली एक आपण महत्त्वाची बातमी पाहिली. आता पुन्हा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी मुंबईतून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती उद्या साजरी होते आणि या पार्श्वभूमीवर 13 एप्रिलपासून ते 14 एप्रिलपर्यंत वाहतुकीत मोठे बदल केले जाणार आहेत. दादर परिसरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत, तर सर्व प्रकारच्या जड वाहनांना या परिसरात बंदी आहे. त्यामुळे पर्यायी मार्गी वाहतूक करण्याचं आवाहन आता मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. यवतमाळ इथल्या राहुल गुलाने या तरुणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांची कलाकृती साकारलेली आहे. यासाठी राहुलनं ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे. पिंपळाच्या पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहुलने रेखाटलेले आहेत. बाबासाहेबांच्या या कलाकृतीला दाद मिळते. कलाकार राहुलनं यासाठी ॲक्रेलिक रंगाचा वापर केलेला आहे. आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. सोनं प्रतितोळा 55,000 मिळणार. होय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना, कारण 1 लाखाच्या घरात सोन्याची किंमत आहे. पण हे खरं असल्याचा दावा करण्यात आला. या दाव्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. मात्र या दाव्यात खरंच तथ्य आहे का? खरंच सोनं 55,000 प्रति तोळा मिळणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात सामचा हा खास रिपोर्ट. और सोना जो आज 1 लाख होने वाला है 10 ग्राम भारत के अनुसार, वो आने वाले वक्त में 55,000 रुपया पर आ सकता है. जी हाँ, उन लोगों ने यही मॉर्निंग स्टार ने यही अनुमान लगाया है. कुछ फैक्टर्स वो बता रहे हैं, उनकी अपने रिसर्च है. वो ये कह रहे हैं कि आने वाले वक्त में डाउन होगा सोना का प्राइस, गोल्ड नीचे जाएगा. ऐकलं, सोनं आता 55,000 येणार आहे. 90,000 पार झालेलं सोनं आता 55 ते 56,000 येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळं आता ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. खरंच सोनं गडगडणार आहे का?
सोनं उतरणार असेल तर आपल्याकडील सोनं विकावं की तसंच ठेवावं असा संभ्रम निर्माण झालाय. पैसे तयार ठेव. सोन्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता अधिक आहे. पुरवठा कमी झाल्यानं सोन्याचे भाव कमी होणार नाहीत. अमेरिकेनं सुरू केलेलं ट्रेड वॉर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धाची परिस्थिती यामुळे देखील सोन्याचे दर वाढतीलच, मात्र ते कमी होणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत सोनं 55,000 येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.